आषाढी एकादशीचे आध्यात्मिक रहस्य, भक्त पुंडलिक आणि पांडुरंगाची सत्यकथा। व्हिडिओची सुरुवात वजा पार्श्वभूमीत संथ आणि शांत अभंग किंवा बासरीचे संगीत। प्रस्तावना। नमस्कार भाविकहो, आषाढी एकादशी हा केवळ एक सण नाही, तर महाराष्ट्राच्या मातीतील एक जिवंत श्वास आहे। लाखो वारकरी ऊन पाऊस वारा याची पर्वा न करता शेकडो मैल चालत पंढरीच्या दिशेने जातात। त्यांच्या ओठांवर एकच नाम असते, रामकृष्ण हरी। पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या आषाढी एकादशीचे खरे आध्यात्मिक रहस्य काय आहे? देवळात जाणारे आपण कधी हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो का की विठ्ठल कटेवर हात ठेवून विटेवर का उभा आहे? तो बसलेला का नाही? त्याने हातात शस्त्रे का घेतलेली नाहीत? आज आपण याच आषाढी एकादशीचे आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचे एक असे सत्य आणि आध्यात्मिक रहस्य जाणून घेणार आहोत, जे ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल। ही कथा आहे एका अशा भक्ताची ज्याने साक्षात देवाला आपल्या दारात तिष्ठत उभे राहायला लावले। ही कथा आहे भक्त पुंडलिकाची। पार्श्वसंगीत थोडे बदलते, वजा जुन्या काळाची आठवण करून देणारे संगीत। भाग 1। पुंडलिकाचा अहंकार आणि वागणूक। कित्येक शतकांपूर्वीची ही गोष्ट आहे। दिंडीरवनात, आजचे पंढरपूर, जानुदेव आणि मुक्ताबाई नावाचे एक अत्यंत सात्विक आणि ईश्वरभक्त दाम्पत्य राहत होते। त्यांच्या पोटी एका पुत्राचा जन्म झाला, ज्याचे नाव त्यांनी पुंडलिक ठेवले। पुंडलिक हा दिसायला अत्यंत सुंदर आणि हुशार होता। आईवडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते। पण म्हणतात ना, काळाची गती कुणालाच समजत नाही। पुंडलिकाचा विवाह झाला आणि लग्नानंतर त्याचे वागणे पूर्णपणे बदलले। पत्नीच्या प्रेमात तो इतका आंधळा झाला की ज्या आईवडिलांनी त्याला जन्म दिला, वाढवले, त्यांना तो विसरून गेला। तो आपल्या वृद्ध आईवडिलांचा सतत अपमान करू लागला। त्यांना घरातून हाकलून देण्याची भाषा करू लागला। त्यांच्याकडून घरातील सर्व कष्टाची कामे करून घेऊ लागला। आईवडिलांचे जीवन अत्यंत नरकतुल्य झाले। ज्या घरातून पूर्वी भजनाचे सूर यायचे, तिथे आता फक्त पुंडलिकाच्या शिव्या आणि आईवडिलांचे हुंदके ऐकू येऊ लागले। भाग 2। काशी यात्रेचा प्रसंग। एकदा पुंडलिकाच्या पत्नीने हट्ट धरला की तिला काशी यात्रेला जायचे आहे। त्या काळात काशीला जाणे म्हणजे अत्यंत खडतर प्रवास असे। पुंडलिक लगेच तयार झाला। हे समजल्यावर त्याच्या वृद्ध आईवडिलांनीही विनंती केली, बाळा, आमचेही वय झाले आहे, आम्हालाही काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यायचे आहे, आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल। पुंडलिकाने अत्यंत तुच्छतेने त्यांना सोबत घेतले, पण केवळ त्यांची सेवा करण्यासाठी नाही, तर प्रवासात घोड्यांचे ओझे वाहण्यासाठी आणि आपली व आपल्या पत्नीची कामे करण्यासाठी। प्रवासात पुंडलिक आणि त्याची पत्नी घोड्यावर बसून जात होते, तर त्याचे वृद्ध आईवडील अनवाणी पायाने उन्हातान्हात चालत होते। त्यांना खायला अन्नही नीट दिले जात नव्हते। पार्श्वसंगीत शांत आणि गूढ होते। भाग 3। कुक्कुट स्वामींचा आश्रम आणि साक्षात्कार। असा हा प्रवास करत करत ते एका जंगलात पोहोचले। अंधार पडू लागला होता, म्हणून त्यांनी कुक्कुट स्वामी नावाच्या एका महान संतांच्या आश्रमात मुक्काम करण्याचे ठरवले। कुक्कुट स्वामी हे अत्यंत साधे जीवन जगणारे ऋषी होते। रात्रीचे जेवण आटोपून सर्वजण झोपी गेले। पण मध्यरात्री पुंडलिकाला अचानक जाग आली। त्याने एक अत्यंत अद्भुत दृश्य पाहिले। त्याने पाहिले की अत्यंत मळके आणि फाटके कपडे घातलेल्या काही स्त्रिया आश्रमात आल्या। त्यांनी आश्रमाची स्वच्छता केली, सडा संमार्जन केले, कुक्कुट स्वामींचे कपडे धुतले आणि स्वामींच्या चरणांची पूजा केली। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काम पूर्ण होताच त्या स्त्रियांचे कपडे लख्ख पांढरे, शुभ्र आणि तेजस्वी झाले। त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज आले आणि त्या अदृश्य झाल्या। पुंडलिक हे सर्व पाहून थक्क झाला। त्याला वाटले हा आपला भास असावा। पण दुसऱ्या रात्रीही तसेच घडले। तिसऱ्या रात्री पुंडलिकाने न राहून त्यातील एका स्त्रीला अडवले आणि विचारले, हे दिव्य मातांनो, तुम्ही कोण आहात? इतक्या मळक्या वस्त्रांत येऊन काम करून तुम्ही इतक्या तेजस्वी कशा काय होता? त्या स्त्रीने अत्यंत शांतपणे उत्तर दिले, पुंडलिका, आम्ही गंगा, यमुना, गोदावरी यांसारख्या पवित्र नद्या आहोत। लोक स्वतःची पापे धुण्यासाठी आमच्यात स्नान करतात, त्यामुळे लोकांची पापे आमच्या अंगाला चिकटतात आणि आमची वस्त्रे मलिन होतात। पण जेव्हा आम्ही या कुक्कुट स्वामींच्या आश्रमात येऊन त्यांची सेवा करतो, तेव्हा त्यांच्या पुण्याईने आमची पापे नष्ट होतात आणि आम्ही पुन्हा पवित्र होतो। पुंडलिकाला मोठा धक्का बसला। त्याने विचारले, असे काय महान कार्य केले आहे या कुक्कुट स्वामींनी? त्यांनी कोणती मोठी तपश्चर्या केली आहे? नदी हसली आणि म्हणाली, त्यांनी कोणतीही हिमालयात जाऊन तपश्चर्या केलेली नाही। ते रोज फक्त आपल्या वृद्ध आईवडिलांची मनोभावे सेवा करतात। आईवडिलांची सेवा हीच त्यांची तपश्चर्या आणि तोच त्यांचा देव। आणि दुसरीकडे तू आहेस पुंडलिका, जो प्रत्यक्ष देवासारख्या आईवडिलांना त्रास देतोस। तुझ्यासारख्या पापी माणसाचे तोंड पाहणेही पाप आहे, असे म्हणून त्या नद्या अदृश्य झाल्या। संगीत आता प्रेरणादायी आणि भावनिक होते। भाग 4। पुंडलिकाचे परिवर्तन आणि आत्मज्ञान।
हे शब्द पुंडलिकाच्या कानात घुमू लागले. त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. त्याला स्वतःच्या वागणुकीची तीव्र लाज वाटू लागली. ज्या आईवडिलांनी स्वतःच्या जीवाचे रान करून त्याला वाढवले, त्यांना आपण प्राण्यांसारखी वागणूक दिली, ही जाणीव त्याला आतून जाळू लागली. त्याच क्षणी पुंडलिकाच्या जीवनाचे परिवर्तन झाले. तो धावतच आपल्या आईवडिलांजवळ गेला आणि त्यांच्या पायावर पडून ढसाढसा रडू लागला. आई बाबा, मला क्षमा करा. मी अंध झालो होतो. मला माझी चूक समजली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पुंडलिकाने आपली काशी यात्रा तिथेच थांबवली. तो म्हणाला, माझी काशी, माझा विश्वेश्वर आता फक्त माझे आईवडील आहेत. तो त्यांना सन्मानाने परत दिंडीरवनात पंढरपुरात घेऊन आला. आता पुंडलिकाचा प्रत्येक क्षण आईवडिलांच्या सेवेत जाऊ लागला. तो त्यांना स्वतःच्या हाताने जेवू घालू लागला. त्यांचे पाय चेपू लागला. त्याच्यासाठी त्याचे घरच आता मोठे तीर्थक्षेत्र बनले होते. भाग 5. साक्षात पांडुरंगाचे आगमन. पुंडलिकाच्या या निस्सीम मातृपितृभक्तीची कीर्ती तिन्ही लोकात पसरली. वैकुंठात खुद्द भगवान श्रीकृष्ण, विष्णू हे पाहून भारावून गेले. भक्ताची ही निस्वार्थ सेवा पाहण्यासाठी आणि त्याला दर्शन देण्यासाठी साक्षात देव वैकुंठातून पृथ्वीवर आले. पावसाळ्याचे दिवस होते. भीमा नदीच्या काठी पुंडलिकाच्या झोपडीबाहेर येऊन प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण उभे राहिले. त्यांनी पुंडलिकाला हाक मारली, पुंडलिका, बाहेर ये, मी साक्षात देव तुला दर्शन देण्यासाठी आलो आहे. पण पुंडलिक त्यावेळी आपल्या वृद्ध आईवडिलांचे पाय दाबत होता. देवाची हाक ऐकून तो विचलित झाला नाही. त्याला दर्शन घेण्याची इच्छा होती, पण आईवडिलांची सेवा मध्येच सोडणे त्याला मान्य नव्हते. व्हिडिओमध्ये येथे थोडे वजनदार आणि स्थिर संगीत द्या. त्याने बाहेर पाहिले. देव चिखलात उभा होता. पुंडलिकाने जवळच पडलेली एक वीट बाहेर भिरकावली आणि देवाला म्हणाला, हे भगवंता, तू माझ्यासाठी आलास याबद्दल मी तुझा आभारी आहे. पण सध्या मी माझ्या आईवडिलांच्या सेवेत मग्न आहे. माझी ही सेवा पूर्ण होईपर्यंत कृपया तू या विटेवर उभा राहा. चिखलात उभा राहू नकोस. केवढा हा भक्ताचा अधिकार आणि केवढे हे देवाचे प्रेम. देवाने ती वीट स्वीकारली. कंबरेवर हात ठेवून दोन्ही पाय जोडून देव त्या विटेवर उभा राहिला. 1 तास झाला, 2 तास झाले. देव तिथेच उभा राहिला. जेव्हा पुंडलिकाची सेवा पूर्ण झाली तेव्हा तो बाहेर आला आणि त्याने देवाचे चरण धरले. देवाने स्मितहास्य करत म्हटले, पुंडलिका, तुझी मातृपितृभक्ती पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. माग, तुला काय वरदान हवे आहे? पुंडलिकाने अत्यंत नम्रपणे हात जोडून मागितले, हे प्रभो, जर तुम्ही खरोखरच माझ्यावर प्रसन्न असाल तर तुम्ही याच रूपात, याच विटेवर युगानुयुगे उभे राहावे आणि माझ्यासारख्या सामान्य भक्तांच्या उद्धारासाठी तुम्ही इथेच पंढरीत वास्तव्य करावे. देवाने तथास्तु म्हटले. आणि तोच हा आपला लाडका पांडुरंग. विठ्ठल. विठ्ठल म्हणजे काय? तर विट अधिक ठल, विटेवर उभा राहिलेला. भाग 6. आषाढी एकादशीचे खरे आध्यात्मिक रहस्य. मित्रहो, ही केवळ एक कथा नाही, तर यात दडलेले आहे हिंदू धर्माचे आणि वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे आध्यात्मिक रहस्य. पहिले रहस्य, कर्मयोग हाच खरा भक्तियोग. देवाला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला घरदार सोडून जंगलात जाण्याची गरज नाही. कुक्कुट स्वामी किंवा पुंडलिकाने कोणतीही मोठी व्रते, उपवास किंवा कर्मकांडे केली नाहीत. त्यांनी फक्त आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली. घरातील आईवडील जे प्रत्यक्ष ईश्वराचे रूप आहेत त्यांची सेवा केली. हेच आषाढीचे खरे रहस्य आहे की माणसाची खरी भक्ती त्याच्या आचरणात आणि कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदारीत असते. दुसरे रहस्य, समता आणि निरहंकार. विठ्ठलाच्या मूर्तीकडे नीट बघा. त्याच्या हातात सुदर्शन चक्र नाही, धनुष्यबाण नाही की गदा नाही. त्याचे दोन्ही हात कंबरेवर आहेत. कंबरेवर हात ठेवून उभे राहणे हे निशस्त्र आणि शांत असण्याचे प्रतीक आहे. देव सांगतोय की हे भक्ता, तू माझ्या दारात येताना तुझे सर्व अहंकार, तुझे विकार बाहेर ठेवून ये. मी जसा शांत आहे तसा तू शांत हो. तिसरे रहस्य, विटेवर उभे राहणे हे समानतेचे प्रतीक आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरात कोणताही जातीभेद, उच्च-नीच असा भेदभाव नसतो. राजा असो वा रंक, सगळे एकाच रांगेत उभे असतात. देव विटेवर उभा राहून आपल्याला असा संदेश देतो की परमेश्वराच्या दरबारात सगळे समान आहेत. जो दुसऱ्यामध्ये देव पाहतो तोच खरा वारकरी. सांगता, आषाढी एकादशीच्या दिवशी जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा तो उपवास केवळ अन्नाचा नसावा, तर तो वाईट विचारांचा असावा. जसा पुंडलिकाने आपल्यातील अहंकाराचा त्याग केला तसा आपणही आपल्यातील रागाचा, द्वेषाचा आणि स्वार्थाचा त्याग केला पाहिजे. ज्या घरात आईवडिलांचा सन्मान होतो, ज्या घरात स्त्रियांचा आदर होतो आणि जिथे सर्वांशी प्रेमाने वागले जाते ते घरच पंढरपूर असते आणि त्या घरातील माणसांच्या हृदयात साक्षात विठ्ठल उभा असतो. चला तर मग या आषाढी एकादशीला आपणही आपल्या मनातील पंढरी जागवूया आणि खऱ्या अर्थाने पुंडलिक बनण्याचा प्रयत्न करूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.